नमस्कार, मी संगीता. संगीताज रेसिपीमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत रसमलाई. रसमलाईसाठी लागणारे साहित्य काय आहे ते आता आपण पाहूयात. चला तर मग. रसमलाईसाठी लागणारे साहित्य: केसर, वेलची पावडर, बदाम, पिस्ता आणि काजू, विनेगर, साखर आणि दूध. गॅसवर 1 लिटर दूध गरम करण्यास ठेवलेले आहे. हे दूध उकळल्यानंतर आपण ह्याच्यात विनेगर टाकणार आहोत. मी एकूण 2 लिटर दूध घेतलेले आहे. 1 लिटर रसमलाईतले गोळे बनवण्यासाठी आणि 1 लिटर रस बनवण्यासाठी. आता हे दूध 1 लिटर आहे, ते उकळल्यानंतर मी त्यात विनेगर टाकून दूध नासून घेणार आहे. आता विनेगर टाकल्यानंतर व्यवस्थित ते दुधात मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इथे विनेगरच्या ऐवजी लिंबाचा रस पण घेऊ शकता. आता विनेगर टाकल्यानंतर 1-2-3 मिनिटं मिक्स करून गॅस बंद करून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटं हे मिश्रण असेच ठेवूयात. म्हणजे आपल्याला पाणी आणि पनीर हे वेगवेगळे झालेले दिसेल. आता आपल्याला पनीर आणि पाणी हे वेगवेगळे करून घ्यायचे आहे. त्यासाठी एक पातेलं घ्यायचे आणि त्यावरती एक चाळण ठेवून घ्यायचे आणि त्या चाळणवरती एक सुती कापड टाकून घ्यायचे आहे. मी हे सुती कापड स्वच्छ धुवून टाकून घेतलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित गाळून घ्यायचे. त्यासाठी हे पूर्ण मिश्रण ह्या रुमालावरती म्हणजे चाळणमध्ये टाकायचे, म्हणजे पाणी पूर्ण नितळून पातेल्यात जाईल आणि फक्त कापडामध्ये पनीर येईल. आता हे पनीर गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून पनीर मधला आंबटपणा निघून जाईल. आता मी इथे पनीर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे पनीर कापडामध्ये घट्ट पिळून चाळणवरती एक अर्धा तास बांधून तसंच ठेवूयात आणि हे पूर्ण पाणी पिळून काढायचे आपल्याला. आता मी हे कापड बांधून अर्धा तास असंच ठेवणार आहे, जेणेकरून यातलं पाणी पूर्ण नितळून जाईल. आता आपल्याला रसमलाईमधला रस तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1 लिटर दूध गॅसवरती तापवायला ठेवायचे आणि त्यात मी आता केसर, वेलची पावडर आणि चवीनुसार साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून दूध तापवून घेणार आहे. आता दूध उकळल्यानंतर आपण त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता ह्यांचे काप टाकून घेऊयात. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. आता हे दूध 20 मिनिटं व्यवस्थित उकळून घेऊयात. आता आपल्याला रसमलाई मधले बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण कापडामधलं पनीर एका ताटात काढून घेऊन व्यवस्थित मऊ असं मळून घेऊयात. आपण कणिक कसं मळतो तसंच हे पनीर एकदम मऊसूत व्हायला पाहिजे तसं मळून घ्यायचे. यात मी कुठल्याही प्रकारचं पीठ टाकणार नाही, म्हणजेच मैदा किंवा अरारोट पावडर, कॉर्नफ्लोअर असं. मी पीठ न टाकता व्यवस्थित मऊ असं गोळा बनवून घेतलेला आहे. आता मी इथे एका भांड्यात 3 वाटी पाणी घेऊन ते गॅसवरती तापवायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून तापून घेणार आहे. तोपर्यंत आपण आपले पनीरचे बॉल्स तयार करून घेऊयात. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता. गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला हे सर्व गोळे पाण्यात टाकायचे आहेत. पाण्यात शिजवल्यानंतर ह्यांचा आकार दुप्पट तिप्पट होतो. त्यासाठी गोळे बनवताना छोटेच बनवून घ्यायचे आहे. आता इथे माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. मी हे उकळत्या पाण्यात टाकून 10 मिनिटं झाकण लावून शिजवून घेणार आहे. शिजल्यानंतर झाकण काढून आपण
बघायचं आहे की आपले गोळे वरती तरंगताना दिसले तर आपण समजून जायचं की आपला हा रसमलाई मधले मलाई व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता मी इथे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फ टाकून घेतलेला आहे आणि हे आपले सर्व मलईचे गोळे ह्या बर्फाच्या पाण्यात टाकून 10 मिनिटं ठेवायचे आहेत. म्हणजेच यांची पूर्ण शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली जाते. बघा तर इथे आपले मलईचे गोळे किती छान तयार झालेले आहेत. पाण्यात टाकल्यानंतर पाणी पूर्ण ऑब्झर्व केले जाते, परत स्क्वीज केल्यानंतर पूर्ण पाणी निघते. आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून आपल्याला ह्या रसात टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आणि संगीताच रेसिपीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे सर्व मलईचे गोळे ह्या रसात टाकून घेऊयात. आता हे आपण एका भांड्यात काढून थंड होईपर्यंत बाहेरच ठेवूयात. फ्रीजमध्ये ठेवण्याची घाई करू नका. बघा बरं इथे आपले मलईचे गोळे किती छान असं रस शोषून घेत आहे. आपली रसमलाई तयार झालेली आहे. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. बघा आपली रसमलाई किती छान दिसत आहे. आता मी हे 1 तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहे. भेटूयात मग आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.